भारतात इबोला अलर्ट. युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये संशयित लक्षणे. बंगळुरूतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जगभरामध्ये इबोलाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. युगांडाहून भारतात आलेल्या 28 वर्षीय महिलेमध्ये इबोला सदृश लक्षणं आढळून आल्यानं तिला बंगळुरूतील सरकारी साथरोग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार संबंधित महिला इबोला बाधित भागातून प्रवास करून आली होती. तिला अंगदुखी आणि सौम्य तापाची लक्षणं जाणवल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या हॉटेलमधनं थेट रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. महिलेचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थातच NIV इथं पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून सातत्यानं निरीक्षण ठेवलं जाते. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थातच WHO कांगो आणि युगांडा इथं सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही घोषित केली आहे. त्यानंतर कर्नाटक आरोग्य विभागानं विशेष सतर्कता वाढवली असून बाधित देशातून परतलेल्या नागरिकांना 21 दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी बंगळूर आणि मंगळूर इथं स्वतंत्र विलगीकरण आणि उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून जलद प्रतिसाद पथकं अर्थातच RRTS तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.